आझाद ज्ञान न्यूज, नवा दृष्टिकोन, नवा विचार। शहादा शहरात मलोणी परिसरातील प्रभाग क्रमांक 1 मधील नागरिकांना आजही अनेक मूलभूत सुविधांचा अभाव भासत असून स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातोय। या परिसरात अद्यापही सुसज्ज गटार व्यवस्था नसल्याने सांडपाणी रस्त्यावरच साचत असून संपूर्ण परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे। गटारींच्या अभावामुळे साचलेल्या पाण्यात मोठ्या प्रमाणात डासांची पैदास होत असून डेंग्यू, मलेरिया यांसारख्या घातक आजारांचा धोका दिवसेंदिवस वाढतोय। याचा सर्वाधिक फटका लहान मुले, वृद्ध नागरिक तसेच महिलांना बसत असून अनेक नागरिक ताप, अंगदुखी, सर्दी व इतर आजारांनी त्रस्त आहेत। स्थानिक नागरिकांनी याबाबत वारंवार शहादा नगरपालिकेकडे तक्रार करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाहीये। विशेषतः पावसाळ्यात परिस्थिती अधिकच गंभीर होत असून रस्त्यावर साचलेल्या सांडपाण्यामुळे दुर्गंधी पसरते, तसेच नागरिकांना चालणंही कठीण होत आहे। त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले। नियमितपणे कर भरूनही आम्हाला गटार व्यवस्था, स्वच्छ रस्ते व आरोग्य सुविधा यांसारख्या मूलभूत सुविधा मिळत नाहीयेत। प्रशासनाने आमच्या समस्यांकडे गांभीर्याने पाहावे अशी भावना परिसरातील नागरिक व्यक्त करतात। प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन योग्य गटार व्यवस्था उभारावी, नियमित स्वच्छता मोहीम राबवावी तसेच डास प्रतिबंधक उपाययोजना तातडीने कराव्यात अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येते। लवकरात लवकर उपाययोजना न झाल्यास परिसरात साथीचे रोग पसरण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे। याबाबतचे निवेदन परिसरातील नागरिक जाकीर मंसुरी, फारुख शेख, मुस्तफा तेली, हाजी मोहसिन मंसुरी, रहीम मंसुरी, हाजी युनुस, दानी शेख व शकील सर यांच्या उपस्थितीत नगराध्यक्ष अभिजित पाटील तसेच मुख्याधिकारी शहादा नगरपालिका यांना देऊन तातडीची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.